आता एक सविस्तर बातमी पाहूयात। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विरोधकांनी पुन्हा ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेतली आहे। इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप शरद पवारांच्या पक्षाचे प्रशांत जगताप यांनी केलाय। तर पराभव झाल्यावर विरोधकांना ईव्हीएम आठवतं असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला आणि लोकसभेतील विजयानंतरही मतपत्रिकेवरच निवडणुका घेण्याची मागणी केली होती, याची आठवण संजय राऊतांनी करून दिली आहे। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमवरून राजकारण सुरू झालंय। ईव्हीएम सेट केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून कन्नड तालुक्यातील तळनरे या गावात मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचा आरोप करत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। शरद पवार यांच्याच पक्षाचे नेते आणि पुण्यातले उमेदवार प्रशांत जगताप यांनीही गंभीर आरोप केलाय। राज्यामधल्या या मशीन्स या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेले आहेत। याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती। ही चुकीचं आहे। गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा। आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका। निवडणुकीत विजयी झाल्यास विरोधक ईव्हीएमवर भाष्य करत नाहीत, मात्र पराभव झाला तर ईव्हीएमवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात। यामुळे विरोधकांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न निर्माण होतोय। विधानसभा निवडणुकीमध्ये स्वीकाराव्या लागलेल्या दारुण पराभवाचे खापर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर फोडले। विरोधकांच्या या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचा टोला हाणलाय। ज्या राज्यात विरोधकांचा विजय होतो तेव्हा विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्न का उपस्थित केला जात नाही असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला। विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्ला चढवला। मवियानं महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत 30 जागा जिंकल्या होत्या, मात्र त्यावेळी विरोधक रस्त्यावर का उतरले नाहीत असा प्रश्न विचारण्यात येतोय। सुप्रीम कोर्टानं मंगळवारी ईव्हीएमच्या विरोधातली याचिका फेटाळून लावली, याकडेही लक्ष वेधण्यात आलं। ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं। जेव्हा ते हरतात, झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता ना? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता। एकूणच निवडणुका संपल्या तरी निकालावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा साबरे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला। बिबट्याच्या या संचारामुळे स्थानिक भयभीत झाले असून वन विभागानं त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती।